अतिशय सुरेखा फटका होता त्यावर मात्र परिणाम या कुठेतरी शेवटच्या मोमेंटला स्टॉप केला चेडू. षटकातील पुढील बॉल संदीप हा गोलंदाज. यावेळेस मात्र पहिलाच बॉल त्यावर मात्र चांगलासा प्रहार चंदरच्या पाठमधनं हा येतो एवर क्वालिटीचा लांब 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 लचक षटकार. अतिशय सुरेखा फटका बघितला आपण चंदरच्या पाठमधनं षटकार. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेला. यावेळेस मात्र कुठेतरी संदीप हा गोलंदाज कमबॅक करतोय आणि बॉल मात्र येतोय निर्धाव. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा संदीप तो चंदर. यावेळेस मात्र बॅटची लढत घ्यायचं स्वतः विकेट किपर आणि त्यावर मात्र एका ताकदीचा जाईल आणि चंदरची खिळी मात्र संपुष्टात. एक तेरी तो एक मेरी. चंदरला मात्र माघारी परतवतोय गोलंदाज आपण पाहतोय संदीप हा गोलंदाज. आणि चंदर या फलंदाजाची मात्र जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल होतोय सोनू. नक्कीच आता कुठेतरी या पहिला षटकार ठोकला होता चंदर या फलंदाजांना परिणाम या बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र निर्धाव हाताळतोय गोलंदाज संदीप आणि त्या चेंडूवर मात्र माघारे परतवतोय संदीप हा फलंदाज. चंदर या फलंदाजाला आता मात्र न्यू बॅटर दाखल झाला सोनू. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक त्याचा मारा करेला सोनू हा फलंदाज. धावसंख्या 9 या आकड्यावर. षटकातील 5वा बॉल त्याचा मारा करेल सोनू. राईट आर्म वर विकेट गोलंदाज टॅगवर. यावेळेस देखील बॅटची लढत घ्यायचा चौथा विकेट किपर आणि शिकट स्लिप मात्र बॉल मागे धावतात त्यावर मात्र तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 12 या आकड्यावर. षटकातील आता मात्र या मेंटेनर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतो गोलंदाज संदीप. त्यातील मात्र शेवटचा बॉल असेल आणि त्याचा मारा करेल अनिश. यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा बॉल होता मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र धक्का क्रमांक मात्र लागतोय दुसरा. सलामीला गेलेला फलंदाज अनिश आणि चंदर मात्र डकआउटच्या आसऱ्याला परतवतोय गोलंदाज आपण पाहतोय संदीप हा गोलंदाज. आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 12. पहिले षटक मात्र संपुष्टात आणि धावसंख्या 12 या आकडे 12. षटक क्रमांक दुसऱ्याला मात्र सुरुवात होते गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गुलाब त्याचा मारा करेला सोनू. यावेळेस देखील मिस टायमिंग झालाय स्वतः गोलंदाजा बॉल खाली आलाय त्यावर मात्र धक्का क्रमांक मात्र लागतोय सुरूच्या रूपात तिसरा. अतिशय सुरेखा गोलंदाजी आतापर्यंत ठोकरवाडी बी संघाकडनं मात्र होते. नक्की त्याचा पहिले षटक मात्र संदीप या गोलंदाजानं हाताळला त्यावर मात्र 2 गडी बाद आणि धावसंख्या दिली 12 आणि पहिले षटक दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला गुलाब. पहिला बॉल हाताळला त्यावर मात्र सोनू या फलंदाजाला डगआउटचा आणि या सोनू या फलंदाजाची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल होतोय पंकज आणि स्ट्राईकला मात्र न्यू बॅटर असेल. षटकातील अजूनही काही बॉल त्याचा मारा करेल पंकज. गुलाब टू पंकज. नक्कीच पहिला सुरुवात मात्र चांगली केली गुलाब या गोलंदाजांना. शेवट देखील कसा असेल हे पाहणं देखील गरजेचं असेल. यावेळी देखील टप्प्याचा बॉल होता सिंपल क्रिकेट चेडूला मात्र सन्मान दिला त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरे प्रयत्न परिणामी कुठेतरी नक्कीच 2 धावावर मात्र समाधान मानताना आणि 2 धावेच्या मदतीने धावक मात्र 14 या आकड्यावर. याच प्रकारची कुठेतरी गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज गुलाबला. यावेळेस देखील ऑन साइडला फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने या शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलाय. तत्पूर्वी चेंडू उचलतील फेकी करतील पुन्हा एकदा 2च धावा. कुठेतरी 2-2 धाव्याने मात्र आपला धावफलक कुठेतरी सरकवतोय फलंदाज आपण पाहतोय पंकज. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गुलाब टू पंकज. यावेळेस मात्र खुला टप्प्याचा बॉल होता अबुताचा टायमिंग जुळला नाही त्यावर मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता एक त्यावर मात्र कुठेतरी बीट आणि फलंदाज पंकज मात्र बाद होतोय.
आणि धावसंख्या 17 या आकड्यावर. अजूनही षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल विनोद आणि पंकज या फलंदाजाची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल होतो आहे. प्रथम षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल विनोद. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी हाताळतो गोलंदाज गुलाब. यावेळेस देखील अतिशय सुरेख बॉल. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस देखील मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलाय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 19 आकडेवार. बघता बघता दुसरं षटक देखील संपुष्टात आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 19 आकडेवार. त्यावर मात्र 4 गडी बाद आपण पाहतोय कासने संघाचा. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल प्रथम आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज असेल तिसरे षटक हाताळण्यासाठी प्रकाश हा गोलंदाज. षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करत प्रथम. यावेळेस मात्र कोडदारे चेंडू पडल्या स्पीड होत आहे. तिथं क्षेत्ररक्षक आहे परिणामी क्षेत्ररक्षक थोडा पंबाल. त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न परिणामी कुठेतरी 2च धावेवर मात्र समाधान मानताना आपण पाहतोय फलंदाज प्रथम आणि विनोद. नक्कीच झेलचा चान्स होता परिणामी कुठेतरी झेल मात्र कॅरी करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. षटकातील पुढील बॉल प्रथम. यावेळेस कुठेतरी रिव्हर शॉट फटका सजवायचा होता परिणामी ऑफ स्टंपला बीट करून चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातात आणि हा इथं डॉट बॉल. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता फाईन लेग रिजनला फटका सजवलाय. 2-2 क्षेत्ररक्षक मागे बॉल मागे मात्र जुळले जातील. तत्पूर्वी मात्र तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट. अतिशय सुरेखा पद्धतीचे मात्र खेळ आपण पाहतोय. प्रथम आणि विनोद या फलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच 24 आकडेवार. अजूनही षटकातील मात्र 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रकाश त्याचा मारा करेल. यावेळेस देखील खोला टप्प्याचा बॉल होता. मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र एकटा किस्सा झेल आणि विनोद या फलंदाजाला मात्र माघारी परतावला गेला. धक्का क्रमांक मात्र लागतोय 5वा कासने संघाला. अतिशय सुरेख पद्धतीचे आतापर्यंत गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज प्रकाश. नक्कीच 4 चेंडू हाताळले त्यावर मात्र 5 धावांचं योगदान आणि विनोद या बलाढ्य खेळाडूला मात्र बाद करण्यास यश आलंय गोलंदाज प्रकाशला. आता मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल होत आहे अनिल फलंदाज. षटकातील अजूनही काही बॉल शिल्लक त्याचा वारा करेल अनिल. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल अनिल. राईट आर्म वर विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रकाश. यावेळी देखील खुल्या टप्प्याचा बॉल होता. तो क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र पुन्हा एकदा एका अप्रतिम झेल. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 झटके मिळवून देता गोलंदाज प्रकाश. षटकातील आता मात्र शेवटचा बॉल असेल आणि फलंदाजी साठी मात्र न्यू बॅटर दाखल होतोय भास्कर. अनिल हा मात्र जसा गेला तसा पुन्हा एकदा त्याच वाटेने मात्र चालू लागलाय. डग आउटच्या आसऱ्याला परतावलाय गोलंदाज प्रकाशने. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल न्यू बॅटर दाखल झालाय भास्कर. षटकातील शेवटचा बॉल प्रकाश टू भास्कर. यावेळेस देखील निर्धाव बॉल आणि सुरुवात मात्र चांगली झाली होती आणि शेवट देखील चांगला झालाय गोलंदाज प्रकाशचा. षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आणि धावसंख्या 2/4 24 आकड्यावर. त्यावर मात्र 6 गडी बाद कासने या संघाचा. आता मात्र 4थे षटक हाताळण्यासाठी कुठेतरी आपण अनुभवी गोलंदाज पाहू शकाल वसंत हा गोलंदाज. नक्कीच या गोलंदाजाला कुठेतरी या मैदानाचा आणि या संघाचा देखील काहीचा अनुभव असेल. षटकातील पहिलाच बॉल रिव्हर्स शॉट फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र क्षेत्ररक्षक थोडा पंबाल. दुसरीचा प्रयत्न देखील नाही. नक्कीच एकच धावेवर मात्र समाधान मानताना फलंदाज भास्कर. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल भास्कर.
यावेळी मात्र मिस टायमिंग झालाय. खोलवर टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक आहे. परिणामी क्षेत्ररक्षकाला बीट करत क्षेत्ररक्षकाच्या दस्तक पे मस्तक हा ठोकलाय लेट पण थेट भास्करच्या पाठमधनं षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव फलक 31 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक नक्कीच याच प्रकारची कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल भास्करला. यावेळेस देखील लेग स्टंपला पीसिंग करतोय चेंडू आणि इट इज अ व्हाईट बॉल. अतिशय खराब गोलंदाजी करतोय गोलंदाज. यावेळेस मात्र पाठचे क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र बिग हिट मॅन मात्र डगआउटच्या असलेला नक्कीच आतापर्यंत अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहत होतो भास्करच्या माध्यमातून. परिणामी तो भास्कर मात्र डगआउटच्या असलेला परतवतोय गोलंदाज वसंत. आणि या भास्करची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल होतो एकनाथ. धावसंख्या 32 आकड्यावर. त्यावर मात्र 7 गडी बाद. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल एकनाथ. पुन्हा एकदा गोलंदाज टॅगवर गोलंदाज वसंत त्याचा मारा करेल एकनाथ. षटकातील पुढील बॉल यावेळी देखील चेंडू पडल्या कुठेतरी स्पिन होत आहे. परिणाम क्षेत्ररक्षक थोडा पंपाल चेंडू मात्र सीमारेषा पार. हा इबर क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. नक्कीच याच फटक्याची कुठेतरी कमतरता असेल कासने या संघाला. अजूनही षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावलं मात्र 38 या आकड्यावर. षटकातील शेवटचा बॉल त्याचा मारा करेल एकनाथ हा फलंदाज. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल त्यावर मात्र अजून एक तडाखा. एकनाथच्या पाठमधनं हा ठोकलाय षटकार. धावसंख्या 44 या आकड्यावर. अतिशय सुरेख प्रकारची मात्र आपण फलंदाजी पाहतोय एकनाथाने या प्रथम या फलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच आता 3 षटक कुठेतरी अडचणी सापडली होती कासने संघ. परिणामी या 4थ्या षटकावर मात्र कुठेतरी अडचणीतून बाहेर पडण्यासाठी या वसंत या गोलंदाजाने वाट दाखवून दिली आणि आता कुठेतरी थोडस वर्चस्व गाजवतोय कासने संघ. आता मात्र षटकातील या डावातील शेवटचं षटक असेल. गोलंदाज आपण पाहू शकाल प्रकाश हा गोलंदाज. षटकातील पहिलाच बॉल गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रकाश त्याचा मारा करेल प्रथम. यावेळेस मात्र हा ट्रॅकर बॉल परिणामी लेग स्टंपला बीट करून चेंडू इट इज अ व्हाईट बॉल आणि धावफलक मात्र 45 या आकड्यावर. आता मात्र कुठेतरी धावसंख्या मात्र रचले गेले 45 या आकड्यावर. अजून एक षटक देखील शिल्लक. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल प्रथम. यावेळेस मात्र खुला टप्प्याचा बॉल मिस टायमिंग झालाय. परिणामी मिस टायमिंगला चेंडूचा लांबच्या मंचाला सलामी देस हा ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 51 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. नक्कीच त्याचा प्रथम हा फलंदाज देखील काय फलंदाजी करतोय. यावेळी देखील खरा बॉल हाताळा त्यावर मात्र चांगलासा प्रहार ठोकलाय. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट आणि 9+2 अशा 3 धावा. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. धावसंख्या 54 या आकड्यावर. यावेळेस मात्र कुठेतरी रिव्हर्स शॉट फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलाय. तत्पूर्वी मात्र 3 धावा कंप्लीट आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 57 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा एकनाथ हा फलंदाज. यावेळी मात्र हा ट्रॅकर होता क्षेत्ररक्षक आहे. परिणामी क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषा पार चौकार. अजूनही षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि धावफलक मात्र 61 या आकड्यावर.
षटकातील 3 चेंडू शिल्लक त्याचा मारा करणार एकनाथ यावेळी देखील खोलवा टप्प्याचा बॉल जितके उंची तितका अंतर काढला नाही चेंडूने आणि त्यावर मात्र एक ताकदीचा जाईल आणि एकनाथला मात्र माघारी परतावं लागेल. आणि एकनाथ या फलंदाजाची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल होतो साईनाथ. षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि न्यू बॅटर दाखल झालाय साईनाथ आणि धावसंख्या 61 या आकड्यावर. अतिशय सुरेखा गोलंदाजी हाताळली होती परिणामी कुठेतरी यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 झटके आता मात्र कमबॅक करून देतोय गोलंदाज प्रकाश. साईनाथ मात्र बाद होत आहे आणि धक्का क्रमांक मात्र लागतोय 9वा. षटकातील शेवटचा बॉल आणि आकाश फलंदाज याच मात्र खरा बॉल हाताळला त्यावर मात्र चांगला असा प्रहार क्षेत्ररक्षक जुळले जातील तत्पुर्वी तिसरीचा प्रयत्न झाला आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट आणि हा येतोय चौकार. षटकातील शेवटचा बॉल त्याचा मारा करेला प्रथम हा फलंदाज यावेळेस देखील साईड आवडक सफल झाला होता कार्पेटच्या साह्याने फटका सजवला तितक्या ताकदीचा देखील क्षेत्ररक्षण झाला दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट आणि या 3 धावेच्या मदतीने धावलक मात्र 68 आकड्यावर आणि 30 चेंडू आणि 69 धावा. चला कासने संघ मित्रांनो क्षेत्ररक्षण सजून घ्या 30 चेंडू आणि 69 धावांचं समीकरण चेज होईल का
आणि या गुलाब आणि संदीपची जोडी मात्र मैदानात दाखल झाले. 30 चेंडू आणि 69 धावा. नक्कीच आता 3 षटक मात्र कुठेतरी अतिशय सुरेख हाताळलं होतं. परिणामी या चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वसंत अनुभवी गोलंदाज कुठेतरी या अपयशी ठरला. तिथपर्यंत षटक क्रमांक अनिश हा गोलंदाज. पहिलाच बॉल मात्र अतिशय सुरेख हाताळतोय आणि हा चेंडू मात्र परिणामी हा येतो निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी पहिलीचा अनिशा गोलंदाजाच्या माध्यमातून होत्या. चला पंच काय करा, षटकातील पहिला चेंडू मात्र अतिशय सुरेख हाताळला गोलंदाज अनिशने. पुन्हा एकदा तयार अनिश टू संदीप. यावेळेस मात्र खोला टप्प्याचा बॉल हवं तसा टायमिंग. हा चेंडू मात्र म्हणतात हा ठोकलाय पहिलाचा. साईज सोड चषका दिला संदीपच्या बाटमधनं षटकार. कुठेतरी याच प्रकारचे मात्र फटकेबाजी करावी लागेल तरच कुठेतरी ठोकरवाडी बी संघ मात्र विजयी होईल. 2 चेंडू आतापर्यंत 6 धावा मात्र खर्च करतोय गोलंदाज अनिश. नक्कीच पहिला चेंडू मात्र अतिशय सुरेख हाताळा. परिणामी ही चेंडूवर मात्र षटकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अतिशय सुरेख बॉल. एक तेरी तो एक मेरी. षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र मध्ये चेंडू टाकलून दिलाय. त्यावर मात्र क्षेत्ररक्षक जुळे झाले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 8 या आकड्यावर. षटकातील आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि फलंदाजी ट्रॅकवर फलंदाज सज्ज असलेला संदीप. यावेळेस देखील बॅटने पटकाचा जवळ क्षेत्ररक्षक आहे. परिणामी क्षेत्ररक्षकाच्या दस्तक मस्तका. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून सीमारेषा पार चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 12 या आकड्यावर. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल. त्याचा मारा करेल संदीप. यावेळेस मात्र गडी बाद होतोय संदीप हा फलंदाज. चला पंच सामन्याला सुरुवात करा मित्रांनो. नक्की त्याचा फक्त पहिला मेंढ्याने माझे षटक संपुष्टात आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 12. नक्की ज्या प्रकारची सुरुवात झाली होती कासने संघाची त्याच प्रकारची माझी सुरुवात देखील करून दिले फलंदाज संदीपना. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये कासने संघाची देखील धावसंख्या 12 होती आणि ठोकरवाडी संघाची देखील 12च. यावेळेस मात्र ब्लॉकचा वापर केला होता. त्यावर मात्र हेलिकॉप्टर लँड केलाय. 2 धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक मात्र 14 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. हॅलो. हॅलो. हॅलो.
धावफलक मात्र 17 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. आता मात्र शाईकला फलंदाज असेल प्रकाश. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. यावेळेस मात्र षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. आणि बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट. आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 20 या आकड्यावर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज असेल. कासने संघाकडनं दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चंदर. जोपर्यंत गुलाब आणि प्रकाशची जोडी मात्र मैदानात तैनात आहे तोपर्यंत कुठेतरी या विजयाचा डोंगर देखील. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल. हवा तसा टायमिंग नाही. परिणामी क्षेत्ररक्षकाच्या दस्तक पे मस्तका. चेंडू वंदर ऑफ सीमारेषा पार. हा गुलाबच्या पाठबंद गुलाबी चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 24 या आकड्यावर. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल. आणि गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज चंदर. त्याचा मारा करेल गुलाब. षटकातील शेवटचा बॉल. त्याचा मारा करेल गुलाब. यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा बॉल. बेस्ट टायमिंग झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हा येतो निर्धाव बॉल. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रथम. त्याचा मारा करेल प्रकाश. धावसंख्या 24 या आकड्यावर. तिसरे षटक. पहिला चेंडू मात्र आणि नक्कीच बॅटची लिडिंग आहे. आणि चेंडू सीमारेषा पार. हा नशिबाचा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 28 या आकड्यावर. षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र खराब बॉल. आणि खराब बॉल मात्र चांगला असा प्रहार. चेंडू मात्र आमच्या मंचाला सलामी देता. खराब बॉल मात्र चांगला असा प्रहार. चेंडू एवर क्वालिटीचा प्रकाशच्या पाठपातना. हा प्रकाश देणारा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 35 या आकड्यावर. षटकातील पहिला चेंडू मात्र अतिशय सुरेख. नक्की त्याचा पहिला चेंडू चौकार. आणि दुसऱ्या चेंडूवर देखील षटकार. परिणामी हा खराब बॉल. षटकातील पुढील बॉल. त्याचा मारा करेल प्रकाश. यावेळेस देखील लेग स्टंपच्या बाहेर पिसिंग करतो. ईटीचा पंचाचा इशारा येत आहे. व्हाईट बॉल. आता मात्र कुठेतरी या प्रथम हा फलंदाज दिशा भरकटतोय. आणि धावफलक मात्र 36 या आकड्यावर. षटकातील आतापर्यंत एक चेंडू हाताळला त्यावर मात्र काहीसा महागड ठरतोय. गोलंदाज प्रथम. त्याचा मारा करेल प्रकाश. यावेळेस मात्र खोला टप्प्याचा बॉल. त्यावर मात्र हवं तसा टायमिंग. चेंडूने माटलाय हवाई सफार. पुन्हा एकदा प्रकाशच्या पाठमधनं हा सलगचा दुसरा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 42 या आकड्यावर. याच प्रकारचे कुठेतरी या प्रकाश या फलंदाजाला मात्र चमकावं लागेल. तरच कुठेतरी आपला संघ मात्र विजयाच्या दिशेने जाईल. नक्की त्याचा प्रथम हा गोलंदाज कुठेतरी महागडा ठरतोय कासने या संघासमोर. नक्कीच त्याचा ठोकरवाडी संघाला कुठेतरी या अडचणीतून बाहेर काढून देतोय. तोच गोलंदाज म्हणजे आपण पाहतोय प्रथम हा गोलंदाज. षटकातील आता मात्र तिसरा चेंडू. त्याचा मारा करेल प्रकाश. राईट आर्मवर द विकेट पथाच्या डाव्या बाजूने गोलंदाजीचा मारा करतोय गोलंदाज प्रकाश प्रथम. यावेळेस देखील परफेक्ट टायमिंग. पुन्हा एकदा जितकी उंची तितका अंतर गाठला नाही चेंडूने.
त्यावर मात्र एक ताकदीचा येईल आणि या जोच प्रकाश मात्र आतापर्यंत चौकार आणि षटकारांची भाषा बोलत होता तोच प्रकाश मात्र डग्गाऊटच्या अस्त्राला परतवतोय गोलंदाज प्रथम. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या 42 ही आकडेवारा. आता मात्र न्यू बॅटर दाखल झाला विशाल हा फलंदाज. षटकातील चौथा बॉल त्याचा मारा करेल विशाल. यावेळेस मात्र कुठेतरी बीट होत आहे फलंदाज आणि बॅक टू बॅक आता कुठेतरी कमबॅक मिळवून देतोय गोलंदाज प्रथम. नक्की त्याचा कुठेतरी कमबॅक करावा लागेल तरच कुठेतरी आपला संघ विजयी व्हायला. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र खुल्या टप्प्याचा बॉल होता त्यावर मात्र पुन्हा एकदा विशाल हा फलंदाज बाद होतोय. आता मात्र तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल धावसंख्या मात्र स्थिर 42 ही आकडेवारा. षटकातील शेवटचा बॉल असेल आता मात्र न्यू बॅटर दाखल झालाय अतुल फलंदाज. षटकातील शेवटचा बॉल यावेळेस मात्र पहिला शेवटचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला त्यावर मात्र आणि धावसंख्या 43 ही आकड्यावर. हॅलो 12 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण आता मात्र येऊन ठेवलंय ठोकरवाडी 20 संघासमोर. 12 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सोनो त्याचा मारा करेल अतुल फलंदाज. चला पंच सामन्याला विलंब नकोया. 12 चेंडू आणि 26 धावा. षटक क्रमांक 4 मात्र सुरुवात. षटकातील पहिलाच बॉल षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करेल अतुल. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल त्यावर मात्र निर्धाव बॉल. अतिशय सूर्य गोलंदाजीचा मारा करतोय. यावेळेस मात्र खरा बॉल त्यावर मात्र एक धाव आणि या एक धावेच्या मदतीने धावफलक मात्र 44 हे आकड्यावर. याच प्रकारचे कुठेतरी अचूक टप्प्यावर मात्र गोलंदाजीचा मारा करावा लागेल तरच कुठेतरी कासरे संघ मात्र विजयी होईल. आणि नक्की त्याचा षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक त्याचा मारा करेल गुलाब. यावेळेस मात्र मिस्टर मिक्सोक आहे क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र पुन्हा एकदा
गुलाब मात्र टक आउटच्या आसऱ्याला. षटकार दिला आता मात्र 9 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण असेल. आता मात्र न्यू बॅटर दाखल झालाय सुरेश. 9 चेंडू आणि 25 धावा. षटकातील चौथा बॉल त्याचा मारा करेल सुरेश. यावेळेस मात्र मोठा फटका मारायच्या नादात आता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हा देखील बॉल येतोय निर्धाव. षटकातील पुढील बॉल यावेळेस देखील आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. कार्पेटच्या साह्याने फटका सजवलाय त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल आणि धावफलक मात्र 46 या आकड्यावर. षटकातील शेवटचा बॉल यावेळेस देखील बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव हाताळतो गोलंदाज सोनो. आता मात्र 6 चेंडू आणि 23 धावा. हॅलो अंगणवाडी संघ संगणक जुनवणेवाडी संघ आपला एकच संगणक तड्याचा पाडा फुगाळे जय भवानी अंगणवाडी आणि विजयी संघ. अंगणवाडी संघ जुनवणेवाडी तड्याचा पाडा फुगाळे जय भवानी अंगणवाडी संघ. चला जे जे संघ मात्र विजय झाले त्यांचे मात्र एक एक संगणकाने आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधा. चला जे जे संघ मात्र प्रथम फेरी विजेता झाले त्याने मात्र आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधा.